नायकांना विनंती राहील, पहिलं सत्र संपलं की लगेच दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. आम्ही आज खरं सर्व फ्रेश सामने खेळवतोय, कारण एक संघ सुपर फोरला आम्ही आजच्या रात्रीमध्ये क्वालिफाय करणार आहोत. त्यामुळे वेळेला महत्त्व दिलं जाईल आणि सूचना राहील प्रत्येक टीमला 25 मिनिटाचा कालावधी आपल्या वाट्याला राहील. चांबारली विपक्ष कामोटे, खरं तर दोन दिग्गज संघ रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये किंबहुना रायगडच्या बाहेर जाऊन खरं तर ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या संघांचा सातत्याने बोलबाला राहिला आहे असे हे दोन संघ मात्र एकमेकाच्या आमने सामने तुम्हाला पाहायला मिळतील. तर शिवांश ट्रान्सपोर्ट्स अभिषेक दुबे साहेब कामोठे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं, त्यांना आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. तसेच सन्माननीय महेश म्हात्रे साहेब कामोठे यांना विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती यावं. आमचे कुणाल दादा गोवारी कबड्डी संघाचे कंदे समर्थक आई ग्रुप, कुणाल दादा आपलंही सहर्ष स्वागत. तर मॅचला सुरुवात होईल आणि खरं तर सलामीवीर खेळाडू मैदानाकडे आपण पाहताय. दोन फलंदाज बारक्या आणि सोनू पाटील आणि बारक्या कांबळे हे दोन आघाडीचे खेळाडू मैदानाकडे आलेत. सलामीवीर म्हणून आपण त्यांना पाहताय आणि पहिल्या षटकासाठी सध्याच्या घडीचा खरं तर अपकमिंग यंगस्टार, एक जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून ज्याची भूमिका आपण पाहिली चांबारली संघासाठी किंबहुना व्यावसायिक क्रिकेटसाठी असा एक दमदार खेळाडू यावेळेस आपण पाहता ओमकार पाटील पहिल्या ओव्हरमध्ये आलाय. गोलंदाजी मार्कपती रजतची सेना आपण पाहताय. खरं तर एका बाजूने बारक्याची सेना परेश सोनू सारखे खरं तर आक्रमक खेळाडू, निखिल गोवारी असेल, खरं तर दैवत मात्रे यांना आपण पाहताय. सुबोध सारखा अतिशय स्फोटक खेळाडू, दमदार खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. लेट्स प्ले डावाला सुरुवात झाली. पहिल्या ओव्हरसाठी मात्र पहिल्या षटकासाठी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ओमकार. पहिला बॉल तेज सरळ होता, लाईन चांगली होती, लेफ्ट केला बॉलला सोडण्याचा निर्णय बारक्याने घेतला जरूर, परंतु या ठिकाणी आपण पाहिला हा डॉट बॉल. अप्रतिम असं आयोजन जर्मन क्रिकेट क्लब बामणडोंगरी आयोजित स्वर्गीय गोपाळशेठ नाईक स्मृती चषक कुबेर ग्रुप ट्रॉफी 2024 हे 14वं पर्व आपण सध्या पाहत आहे. केबी काका मैदान उल्वा नोड या क्रीडांगणावरती यॉर्कर लेनचा बॉल खोदून काढलाय आणि ते बॉल मागे जात असताना लॉंग ऑफमध्ये सरकलाय. सिंगल रन या चेंडूवरती मिळेल. मोठ्या संख्येने आता खरं तर JTCच्या माध्यमातून ऑनलाईन व्ह्यूवरची संख्या वाढली आहे, त्या प्रत्येकाचं आपण करूया स्वागत. मैदानाच्या अवतीभोवती देखील खूप सारे प्रेक्षक आणि खास करून कामोट्याचे खरं तर पाठीराखे. मगाशी प्रवीणने म्हटलं की जास्तीत जास्त संख्येने रिक्षा चालक हे नेहमी या कामोटे संघाच्या सोबत असतात आणि सर्व ग्रामस्थ क्रिकेटला पाठिंबा देण्यासाठी, गावाला पाठिंबा देण्यासाठी नेहमी त्यांचा सहभाग. पहिला ऑन साईडला फटका सोरूने केला, मिडॉनला फिल्डर आहेत त्या ठिकाणी, गुड फिल्डिंग, थांबवलं बॉलला. अतुल जांभले यांना आपण पाहताय. खरं तर या स्पर्धेचा आनंद घेत असताना रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सालवड गावचे दिग्गज पॅकर गणेश शेट कदम यांचं देखील आपण करूया स्वागत. तर याच दरम्यान रुपेशजी कडू साहेब क्राईम ब्रांच ऑफिसर यांचं या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. यस, मोस्ट वेलकम रुपेश दादा, त्यांचं आपण करूया स्वागत. या स्पर्धेच्या निमित्तानं क्राईम ब्रांच युनिट 2चे खरं तर अधिकारी रुपेशजी कडू करावे यांचं इथे आगमन, त्यांचं स्वागत करूया आपण. परंतु ओंकार पाटील पहिल्या पॉवर प्लेमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये मात्र इम्प्रेसिव्ह कामगिरी करत असताना भन्नाट वेग आणि यावेळेला लाईन खराब होती. खरं तर आपण पहिला पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलं, त्यामुळे अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. अतिरिक्त रन्सने मात्र संघ पुढे सरकेल. एकूण धावफलकावरती बिनबाद 2. कामोटे विपक्ष चांबारली अशी मोठी लढत आता प्रेक्षकांच्या भेटीला आली. आजच्या रात्रीमधला हा तिसरा सामना. यानंतर अजून एक मोठा खरं तर सामना पाहायला मिळेल. मोरबी विपक्ष वाघिवलीवाडा अशी मोठी लढत तुम्ही पाहणार आहात. चौथा फ्रेश सामना. अगदी वेळेवरती आपण पुढे चाललोय. लॉफ केला बॉलला लॉंग ऑफमध्ये हा फटका पाहायला मिळाला. या ठिकाणी सिंगल रन असेल याही बॉलवरती. वन्स अगेन वन मोर सिंगल. धावसंख्येत बदल, बिनबाद 3 अशी धावसंख्या. ओमकार पाटील कॅप्टन म्हणून भूमिका साकारतो सध्या करता या मॅचमध्ये. चांगली भूमिका राहिली या खेळाडूची. वासंबे प्रीमियर लीग आपण सातत्याने पाहिली, त्याही स्पर्धेमध्ये दमदार छाप सोडणारा हा खेळाडू संदीप शेठ मुंडे पुरस्कृत. त्या स्पर्धेचं आयोजन गुडघा टेकून हा फटका सजवलाय
या षटकाचा शेवट गोड करत असताना बॉल चाललाय लॉंग लेग क्षेत्राच्या बाहेर सीमा पार. इट्स अ मॅक्झिमम हिट. बारक्याच्या माध्यमातून आलाय हा दमदार षटकार. पहिला हा तोफखाना आहे. चांभारली म्हटलं की सातत्याने चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, ज्यामध्ये संघातील सिनियर खेळाडू अमित मुंडे यांना आपण पाहता, योगेश जांभळे, अतुल असतील, ऋतुराज चाळके यांना देखील आपण अनेक वेळा पाहिलं, परंतु सध्या ते टीममध्ये नाही आहेत. आणि त्यांच्या बरोबरीने खरं तर रजत सारखा एक व्यावसायिक स्तरावरचा खेळाडू, मग अशी सांगितलं नजीमुल्ला ट्रॉफीमध्ये काय कमालीची फलंदाजी केली होती या खेळाडूने. आणि ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये 2 वेळा त्याची निवड झाली आहे. आपण त्याचंही अभिनंदन करूया आणि त्याला शुभेच्छा देऊया. खरं तर त्या स्पर्धेसाठी चांगलं योगदान देणारा हा खेळाडू. समोर स्ट्राईक एंडला आता सोनू पाटील आलाय, बॉलिंग मार्कवरती आलाय संदेश मुंडे हा गोलंदाज. आणखीन एक डाव्या हाताचा शैलीदार गोलंदाज चांभारली संघाचा बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना आपण पाहताय. परेश म्हात्रे जेव्हा बॅटिंगसाठी येतील तेव्हा चेतन ठाकूर नावेखाडी संघाचा स्फोटक खेळाडू, त्यांच्याकडून तब्बल 3,333 रुपयाचं पारितोषिक अर्धशतकासाठी राहील. परेश म्हात्रे या खेळाडूला हे पारितोषिक आलंय. परंतु मैदानामध्ये सध्या सलामीवीर 2 आघाडीचे खेळाडू सोनू पाटील स्ट्राईक एंडला. याही वेळेला स्विंग अन मिस, क्या बात आहे. तेज सरार गोलंदाजी ही खरं तर ओळख आहे चांभारली संघाची. एखाद्या संघाकडे 4 जर प्रमुख गोलंदाज असतील, जेन्युइन बॉलर, तर मात्र तो संघ बॅलन्स म्हणून संबोधलं जातं. कारण आजकालच्या घडीला आपण पाहिलं 11वा खेळाडू देखील येऊन षटकार मारू शकतोय. असं आधुनिक क्रिकेट आहे, त्यामुळे गोलंदाजांना फार महत्त्व राहतं. या स्पर्धेमध्ये ऑन साईडला हा फटका खेळत असताना बॅकफुटला गेले, उडवला बॉलला, स्क्वेअर लेग मध्ये बॉल मागे चाललाय, चांगला झेल टिपत असताना क्षेत्ररक्षक आपण पाहताय मयूर जांभळे झेल टिपला आणि पहिला खेळाडू बाद झालाय सोनू पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. यांना आपण पाहताय SDC सँडी DJ यांची करतं साऊंड सिस्टीम आपण पाहू शकाल. आणि खूप चांगलं करतं हे मंडप डेकोरेशन. फ्लड लाईटमध्ये सध्या आपण आहोत. प्रचंड या ठिकाणी तुम्हाला उजेड विकेटवरती पाहायला मिळेल. पाटा विकेट आहे, त्याच्या बाजूला टर्फ विकेट देखील आपण पाहताय, ज्या ठिकाणी लेदरचं क्रिकेट मोठ्या प्रमाणात या क्रीडांमध्ये खेळलं जातं. आणि अगदी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपण पाहता त्या ठिकाणी टर्फमध्ये त्या ठिकाणी प्रशिक्षण देखील लेदरचं दिलं जाते. असं हे क्रीडांगण KB काका मैदान. नौका खेळाडू निखिल गोवारी स्ट्राईक एंडला आलाय. आणखीन एक वेगवान बॉल, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी, परंतु लाईन खराब होती. तर याच दरम्यान सन्माननीय सुनील दादा म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झाले समाजसेवक, आणि आज त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. संजय शेठ ठाकूर यांच्यावरती असणारं प्रेम आपण पाहू शकाल. त्यांचं या व्यासपीठावरती शुभागमन, आपलं सहर्ष स्वागत. व्हाईट बॉल कॉल आणि 10 धावा धावफलकावरती पहिलं दशक पूर्ण झालं कामोटे संघाच्या माध्यमातून. लेट कट वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक, बॉल चालला डीप थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर, सीमा रेषा पार, रन्स मधील 4 चौकार. समाजसेवक आमचे म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचे सुपुत्र त्यांच्या समेत आहेत मित्रांनो. खरं त्यांना पायलट देखील आहेत आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी देखील आपण शुभेच्छा देऊया. आले त्या स्पर्धेमध्ये आपलं आम्ही कुबेर ट्रॉफी 2024 स्वर्गीय गोपाल शेठ नाईक चषकामध्ये सहर्ष स्वागत करतो. वेलकम, स्वागत पाहुण्यांचं आपण करूया. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम.
सर्व मान्यवरांचं आपण करूया स्वागत संजय शेठ ठाकूर यांच्या वतीने. चला पण गेम कॅरी ऑन करा. यस यस 6 लावू शकतात तुम्ही ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आणि आपण सामना चालू ठेवा. वेळ वाचवा. टाइम इज मनी. हा सुपर 4ला आपण एक संघ क्वालिफाय करणार आहोत. सेकंड पॉवर प्लेला सुरुवात झाल्याने लेट कटचा चांगला फटका पाहायला मिळाला. खरं तर कसोटी क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने फिल्डिंग लावतात तसं मात्र हे फील्ड पोझिशन आपण पाहताय. पुन्हा एकदा वेगवान फॉलिंग स्वीपचा प्रयत्न विकेट किपरला बीट केलाय. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल चालला नॉन स्टॉप सीमा पार चौकार. लॉंग स्टॉपच्या बाहेर गेला नॉनस्टॉप. 4 धाबा आपण येताना पाहिल्या. किस्मत बी बहादुरो का साथ देते असं म्हणतात. आणि इथे आपण पाहिलं हा 22चा चौकार. ऑन स्क्रीन आमचे VIP डाईजवरती बसलेले सर्व सन्माननीय पाहुणे त्यांना आपण पाहू शकाल. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण इथे करूया. आणि धावसंख्येत बदल होताना पाहता आपण धावफलकावरती पाहायला मिळतील. एक गडी बाद 18 धाबा. प्रयत्नांची पराकाष्ठा कामोडे संघ करतो धाबांसाठी. पुन्हा एकदा वेग आणि वेगच आपण पाहता या ठिकाणी चांबारली संघाकडून. वेगवान गोलंदाजी, वेगावरती स्वार होणारे खेळाडू आपण पाहताय सध्या. ओमकार त्याच्या बरोबरने संदेश मुंडे हे 2 गोलंदाज अप्रतिम. जबरदस्त मारा, भेदक मारा, अतिशय वेगवान मारा त्या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि त्याच्या बरोबर आपण पाहिलं लेफ्टी गोलंदाज. इथे मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसला, सॉफ्ट डिसमिसल झाले. निखिल गोवारी हा खेळाडू 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का बसतो बॅटिंग करत असताना जय हनुमान कामोटे या टीमला. RMSK YCC हर्षल 11 मुरबी टीमचे कॅप्टन आणि रोशन त्यांचे प्रतिस्पर्धी आय थिंक KDH 11 वाघिवलीवाडा दोन्ही टीमचे कॅप्टन. तुम्हाला बरोबर इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी रिपोर्टिंग करायचे याची आपण नोंद घ्या. मग सेकंड इनिंगचा जर पहिला बॉल रिलीज झाला तर मग तुम्हाला जो कॅप्टन असेल त्याला टॉस दिला जाईल याची आपण नोंद घ्या. खरं तर म्हात्रे साहेबांच्या सोबत या ठिकाणी राजेशजी पाटील साहेब यांचे ते आगमन, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी करूया. विकेट त्या ठिकाणी मिळाला निखिलचा आणि त्यानंतर मैदानाकडे चालला आहे रोशन म्हात्रे. अजून एक आपण पाहिला खरं तर अपकमिंग यंगस्टर रायगड टेनिस क्रिकेटमधील मात्र आपण पाहिला आणखीन एक कोहिनूर हिरा ज्याच्याकडे खरं तर प्रचंड टॅलेंट आहे असा हा खेळाडू मैदान दिशेने वाटचाल करत असताना इथे आपण पाहिला 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती म्हणजे 2 खेळाडू बाद 18 धावा. 9.00च्या सरासरीने या 18 धावा आपण पाहिल्या. येस रोशन. अर्चित एंटरप्राइजेस 11 KDH वाघिवलीवाडा मिलिंद शेठ भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ. कॅप्टनला विनंती असेल आपण यावं आणि त्यांच्या समवेत RMSK YCC हर्षल 11 मुरबी आमचे नरेश शेठ पाटील मुरबी यांचा विनंती असेल यावं आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कवर त्याला रजत मुंडे हा खेळाडू सर्व गुण संपन्न टेनिस क्रिकेट विश्वातील एक आपण पाहिला देदीप्यमान असा खेळाडू. यावेळेला पहिला बॉल ऑन द राईस खेळायचा होता. अगदी पुढे जाऊन थोडासा कव्हर्समध्ये खेळण्याचा प्रयत्न पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. हा डॉट बॉल रजतच्या निमित्ताने पाहायला मिळाला. त्याच्या माध्यमातून आपण पाहिला चांगली लाईन, चांगला टप्पा, गुड लेंथ म्हणून बॉल टेक ऑफ घेत मात्र विकेट किपर अमित मुंडेच्या हातामध्ये विसावला. सिनियर क्रिकेटर अमित मुंडे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहू शकाल. धावसंख्या स्थिरावलेली ती म्हणजे 18. यावेळेला धीम्या गतीचा बॉल वाट पाहिली आणि त्यानंतर वाट लावली. फाईन लेगच्या दिशेने बॉल चालला एका टप्प्याने बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार चौकार. चांगलं टायमिंग करता धीम्या गतीचा मध्यम गतीचा चेंडू थोडंसं व्हेरिएशन रजतनं केलं होतं आणि हे व्हेरिएशन अगदी लवकर पारखलं ओळखलं आणि त्यानंतर मात्र चांगलं शॉट सिलेक्शन आपण पाहिलं बारक्या कांब्याच्या माध्यमातून. रायगडचा वेल फिनिशर म्हणून ज्याला संबोधलं होतं आणि एका बाजूने मिस्टर कन्सिस्टंट
सातत्यपूर्ण परफॉर्मन्स देणारा खेळाडू. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला हा ड्राईव्ह केलाय, फटका चांगला होता. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये डीपमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. आय थिंक अनिकेत त्यांच्या हातामध्ये बॉल चाललाय. रन मात्र असेल सिंगल आणि या सिंगलने एंड बदलला. बारक्या कांबळेने स्ट्रायकिंग एंडला आता आलाय रोशन म्हात्रे हा खेळाडू. यंगस्टर प्रभावी कामगिरी या सामन्यात करावी लागेल, कारण दोन दिग्गज संघ, दोन ताकदवर संघ, दोन बलवान संघ, दोन बलवान संघांमधले हे बॅटल, हे युद्ध आज तुम्ही पाहताय या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने. स्वर्गीय गोपालशेठ नाईक स्मृती कुबेर ग्रुप चषक ट्रॉफी 2024चं हे पर्व, 14वं पर्व सातत्याने आपण पाहिलं. या स्पर्धेमध्ये चांगले योगदान संजय शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करत असताना बॉल मागे चाललाय, त्या ठिकाणी डीप मिड विकेटला बॉल फील्ड झालाय. दरम्यान एक सिंगल या बॉलवरती आली. एकाच सिंगलने मात्र धाव फरक थोडंसं पुढे सरकेल. एकूण धावा आपण पाहू शकाल त्या ठिकाणी 2 गडी बाद 24 धावा. 2.4 चेंडूचा खेळ संपला, 24 धावा धावफलकावरती आहेत. GTCच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट, ब्रॉडकास्टिंग बाय ग्लोबल टेनिस क्रिकेट लाईव्ह. उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी. हे चॅनल आपल्याला आवडलं असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. स्विचिटचा प्रयत्न झालाय. खरं तर आपण पाहिला सध्या क्रिकेटचा हा सुवर्ण काळ, ज्यामध्ये फास्ट क्रिकेट झालंय आणि खरं तर नवनवीन फटके आपण सातत्याने या क्रिकेटच्या माध्यमातून पाहिले, ज्यामधला हा आणखीन एक आक्रमक स्ट्रोक आपण जर पाहिला स्विचिट रिव्हर्सचा फटका होता. अगदी पलटी शॉट मारायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. बॅट ग्राउंडिंग झाली परंतु बॉलचा स्पर्श झालेला नाहीये, त्यामुळे हा डॉट बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू बारक्या खेळत असताना या षटकातील पुढचा चेंडू. यावेळेला फुल टॉस दिशा दिली आहे, बॉल मागे चालला, ओमकारने बॉलला थांबवलंय. खरं तर थर्डमॅनला आणि शॉर्ट फायनलला तुम्हाला प्रचंड अलर्ट राहावं लागतं आणि इथे आपण पाहिलं चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि तदनंतर मात्र या बॉलवरती सिंगल रन मात्र येताना पाहिली. 3 ओव्हरचा खेळ संपला. एकूण धावा धाव फलकावरती 2 गडी बाद 25. की आई एकविरा क्रिकेट संघ मानकोलीचा स्टार फलंदाज दीपू माली यांचा आज वाढदिवस आहे. खऱ्या अर्थाने त्यांनाही आपण वाढदिवस शुभेच्छा देऊया. यशपाल दादा माली यांच्या नेतृत्वामध्ये हा खेळाडू घडला आणि आज संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याचा आपण नेहमीच घवघवा पाहतो असा आई एकविरा क्रिकेट संघ मानकोली संघाचा तडाखेबंद फलंदाज दीपू माली, आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 खेळाडू बाद 25 अशी धावसंख्या जय हनुमान कामोडे संघाच्या माध्यमातून पाहिली आणि यावेळेस आपण पाहिला सेकंड स्पेलमध्ये आता गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. गोलंदाज आपण पाहत आहे भन्नाट वेगाचा बादशाह. करता संदेश मुंडे त्याच्यामध्ये विश्वास दाखवलाय. 4थ्या षटकामध्ये सेकंड स्पेलसाठी आलाय. 3 फ्रेश गोलंदाज आपण पाहिले. पहिल्या ओव्हरमध्ये ओमकारने धावा खर्च केल्या होत्या 9. सेकंड ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या संदेशने 9 आणि त्यानंतर आपण पाहिला 3ऱ्या ओव्हरमध्ये रजतने धावा खर्च केल्या फक्त 7. यावेळेला देखील बिगेट करत असताना बॉल मागे चालला, एज लागून डीप बॅकवर्ड पॉईंटला फिल्डर मागे आहेत. ग्रेट सेपर्ट्स, चांगले प्रयत्न पाहिले त्या ठिकाणी. बॉलला थांबवलं. दरम्यान 2 रन घेण्याचा अवधी हा दोन्ही खेळाडूंकडे होता. नॅचरल अँगल आहे त्या ठिकाणी संदेश मुंडेकडे. टप्पा पडला की बॉल गरकन फिरतोय आणि त्याहीपेक्षा भन्नाट वेग देखील आहे. त्यामुळे टाईम करणं सोपं होत नाहीये फलंदाजांना. अशा खरं गोलंदाजाच्या अगेन्स्ट तुम्हाला जास्तीत जास्त 20 मध्ये खेळावं लागेल. लेदर क्रिकेट ज्या पद्धतीने मेरिटनुसार खेळलं जातं तशा पद्धतीने तुम्हाला इथे शॉट सिलेक्शन करावी लागतील आणि बारक्याला हे सर्व माहिती आहे. बारक्या एक चांगला खेळाडू आहे. आता कशा पद्धतीने तो देखील स्विचिटचा पर्यंत पुन्हा झाला होता. खरं तर स्टान्स बदलला होता परंतु त्याचा स्टान्स रीड केला आणि अगदी आपण पहिला फुल लेन बॉल टाकला. सबमरीन डिलिव्हरी गतीनं बीट करत असताना पुन्हा एकदा संदेश मुंडे बारक्या कांबळे या फलंदाजाला डॉट बॉल. इथे आपण पाहता निर्धाव चेंडू. जबरदस्त गोलंदाजी, आक्रमकता दोन्ही संघांकडे आणि दोन्ही संघ आपण जर पाहिले तर सातत्याने शेवटपर्यंत संघर्ष करणारे राहिले. त्यामुळे हा सामना देखील तितकाच तुम्हाला रोमांचक होताना पाहायला मिळेल. यावेळेला बॉलला सोडण्याचा निर्णय, वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. वाईड लाईनच्या बाहेर बॉल चाललाय. पंचांनी वाईड घोषित केले. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. एक्स्ट्रा रन कधी कधी आपण पाहिला जेव्हा सामना क्लोज रन बॉल येतो तेव्हा मात्र या एक्स्ट्रा रनच महागडे ठरतात एखाद्या संघाला रन चेस करत असताना. त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा रन्स देखील कमी खर्च करावे लागतील.
आणि खरं तर विकेट टू विकेट गोलंदाजी आणि त्याहीपेक्षा तुम्हाला निर्धाव चेंडू टाकायचा तर एका बाजूने आता वेळ कमी आहे, उरली अगदी शेवटच्या षटकांकडे आलेले आहेत. आक्रमण करावं लागेल. लॉफ करत असताना इथे फटका चांगला आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळले आणि बरोबर लॉंग ऑफच्या दिशेने हा फटका चाललाय. त्या ठिकाणी सीमारेषा पार, रन्स मधील 4, चौकार. मगाशी जसा उल्लेख केला तुम्हाला जास्तीत जास्त 20 मध्ये खेळायचं आहे आणि अगदी चांगला फटका आपण पाहिला त्या ठिकाणी बारक्याच्या माध्यमातून. त्या ठिकाणी 4 धाबा येताना पाहायला मिळाल्या. याही वेळेला वेगवान बॉल होता, ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केला बॉलला. मिड विकेटमध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी रजत स्वतः चेंडूपर्यंत पोहोचते, डिरेक्ट हिट झालाय. क्या बात आहे. नेमबाजीमध्ये निष्णात आहे आणि मगाशी मी म्हटलं सर्व गुण संपन्न हा खेळाडू आहे. तर आपण पाहू शकाल याच दरम्यान आपण जे आत्ताच रामबाग चषकाची दमदार स्पर्धा पाहिली 2 लाखाची, ते श्री गणेश नावेकाडी क्रिकेट संघाचा दमदार फलंदाज चेतन ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल यावं चेतन, आपलं सहर्ष स्वागत. अँडीबाई असतील, आमचे मयूरबाई असतील, यांना विनंती असेल यावं आपलं सहर्ष स्वागत. वन ऑफ द लिजंड या ठिकाणी आपण पाहता लालचंद दादा गाबन यांचं इथं आगमन. चला चेतनबाई, अंड्याबाई या आपण श्री गणेश नावाखाडी संघाच्या माध्यमातून रामबाग चषक दमदार आयोजन आपण पाहिलं. त्या स्पर्धेच्या आयोजक त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया मयूर ठाकूर, त्यांना देखील आपण इन्व्हाइट करूया. तर जाऊया मॅचच्या दिशेने. या कर्द षटकातील काही बॉलचा खेळ बाकी. समोर रोशन म्हात्रे, रिव्हर्सचा प्रयत्न झालाय आणि इथे मात्र आपण पाहत आहे काय घडलंय. फटका फसलाय, सॉफ्ट डिसमिसल झाले आणि इथून मात्र अजून एक धक्का. कॉट बिहाइंड द विकेटचा स्वरूपात मात्र खेळाडू बाद झालाय रोशन म्हात्रे. आपण जर विचार केला याच मैदानावरती जशी ही स्पर्धा संपेल, नवीन वर्षामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला दमदार स्पर्धा पाहायला मिळेल. रॉयल स्पोर्ट्स उल्वे आयोजित रॉयल ट्रॉफी 9 जानेवारीपासून तुम्हाला 12 जानेवारीपर्यंत एक नाईट फॉर्मॅटची स्पर्धा पाहायला मिळेल. त्याच्यानंतर डेची स्पर्धा स्वर्गीय अंकित 11 टीम शिरडोन 2025 यांची देखील 1 लाखाची स्पर्धा पाहायला मिळेल. डे फॉर्मॅट 3 जानेवारी ते 5 जानेवारी ही स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येईल. ज्या संघांना भाग घ्यायचा असेल तर आपण देवेंद्र मुकादम, प्रशांत घरत, दुर्वेश खारके आणि अभिषेक कर्णेकर यांच्याशी संपर्क साधा. धन्यवाद. प्रचंड स्पर्धा. खरं तर आपण पाहिला मागच्याच खरं तर आय थिंक महिन्या अगोदर विधानसभा निवडणुकी होत्या, त्यामुळे ज्या स्पर्धा रखडल्या होत्या त्या पोस्टपोन झाल्यात आणि हा पूर्ण आता आपण येणाऱ्या मार्चपर्यंत आपण जर पाहिलं, मार्च एप्रिलपर्यंत तुम्हाला या ठिकाणी रायगडमध्ये मोठ्या स्पर्धा पाहायला मिळतील आणि खरं तर सर्व त्या ठिकाणी संघांना मात्र मोठी संधी मिळेल यात शंका नाही आहे. आणि आज आपण पाहता रायगड ठाणे जिल्ह्यातील अग्र नामांकित स्पर्धा तब्बल 14वं पर्व ज्यावर आहे तमाम बामण डोंगरी वासियांना किंवा रायगड वासियांना गर्भ अशी स्पर्धा आपण पाहताय. जय हनुमान क्रिकेट क्लब बामण डोंगरी आयोजित स्वर्गीय गोपालशेठ नाईक स्मृती चषक 2024, कुबेर ग्रुप ट्रॉफी 2024 या स्पर्धेचा आपण इथे आनंद घेत आहे. नौका खेळाडू आला परेश म्हात्रे, ज्याच्यासाठी पारितोषिक आलं होतं चेतन ठाकूर आमचे मित्र नवाखाडी. तब्बल 3333 आता वेळ झाली आहे. अगदी डेथ ओव्हरमध्ये मात्र बॅटिंगसाठी आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. रिव्हर्सचा प्रयत्न, एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर असं म्हणतात आणि काय फटका सजवलाय, फक्त दिशा दिली. अगदी आपण पाहिला बॉल त्या ठिकाणी डीप कव्हर पॉइंटला निघून गेला, सीमारेषा पार, मच निडेड 4, चौकार आला. असतो ना तेव्हा आकाश पाटील, जय पाटील नेहमीच मॅचचा आनंद घेत असतात पानदेवीवरून. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत. आमचे देवेंद्रबाई असतील, आपलंही सहर्ष स्वागत. यस, पानदेव म्हटलं की अक्षय मोकाशी तोही सामन्याचा आनंद घेतोय आणि मगाशीच प्रवीणने उल्लेख केला याच मैदानावरती पुन्हा एकदा 9, 10, 11, 12 जानेवारी म्हणजे नवीन वर्षाच्या स्वागताला आणखीन एक चांगली स्पर्धा रॉयल ट्रॉफी 2025चं भव्य दिव्य पर्व प्रेक्षकांच्या तुम्हाला भेटीला येताना पाहायला मिळेल, ज्यामध्ये खरं तर रॉयल स्पोर्ट्स उल्वा या स्पर्धेचे आयोजक असतील. तर जाऊया मॅचच्या दिशेने. डेथ ओव्हर, आता अंतिम षटक बाकी आहे. शॉर्ट टीम मीटिंग आपण करा आणि विनंती राहील मोरबी आणि वाघिलवाडा संघाच्या कर्णधाराला आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. अर्चित एंटरप्राइजेस 11 केडीएच वाघिलवाडा संघाचे कॅप्टन आलेत लालचंद गावंड. वय वर्ष तुम्ही 55 ते घरामध्ये पाहू शकाल आणि काय क्रिकेटमध्ये फिजिकल फिटनेस, रोशन तितकीच धमक. ज्या वयामध्ये त्यांनी फिल्डिंग बॅटिंग केली, आताही या वयामध्ये देखील दमदार क्रिकेट पाहायला मिलते. रोशन, शेर बूढ़ा है इसका मतलब ये नहीं कि वो घास खाता है, वो मांस ही खाता है.
प्रवीण, खरं तर कौतुक करावं लागेल, कारण अशा खेळाडूंना आदर्श मानणारे यंगस्टर आपण पाहिले. मी खरं तर मागे काही एक स्पर्धा केली खारकोपरची, प्रसाद त्यांच्या अगदी पायाचा स्पर्श केला. प्रसाद घरत जावळ्याचा खेळाडू. रिस्पेक्ट फार महत्त्वाचा आहे. जर तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये पुढे जात असाल तर तुम्हाला ज्यांनी पुढे आणलंय त्यांना कधी विसरू नका, त्यांचा आदर करा. नक्कीच तुम्हाला अजून पुढे जाता येईल. आणि हे खरं तर आदर्श क्रिकेटर लालचंद गावण, जीवन गावण यांना आपण पाहता. बागेलवाडा संघाला दिशा आणि गती देणारे हे खेळाडू, आपण त्यांचं करूया स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. अंतिम षटक आणि अंतिम षटकासाठी बॉलिंग मार्कवरती आलाय गोलंदाज अतुल जांभळे, अजून एक अनुभवी खेळाडू. आणि समोर आपण पाहताय खरं तर वेल फिनिशर बारक्या कांबळे. बारक्या या षटकामध्ये आपला जलवा दाखवेल का? बारक्या या षटकामध्ये कामोटे संघाला मात्र आनंदाचे क्षण निर्माण करून देईल का? की एका बाजूने जो खरं तर मोमेंटम मिळाला पहिल्या 4 ओव्हरमध्ये चांभारली संघाला, त्याच्यामध्ये सातत्य खरं तर अतुल जांभळे ठेवेल का, हे पाहायचं आहे. लास्ट ओव्हर आणि निर्णायक षटक, स्लॉग ओव्हरचं षटक आहे, अंतिम षटक आहे. पंचाच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द स्टम्प्स या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आलाय अतुल. पहिला बॉल ऑन साईडला खेळत असताना बॉल जमिनीला घरंगत चालला. मागे रजत धावून आला. बघा, रजत बॉलची वाट पाहत बसला नाही तर तो बॉलवर चार्जअप झाला, पुढे आला. आणि ही खरं तर फिल्डिंगमधली एक चांगली रणनीती असते. फलंदाजाला जर तुम्हाला डॉमिनेट करायचं असेल तर तुम्हाला याच गोष्टीचा वापर करावा लागतो. अगदी धावत आले, बॉलला उचलला आणि दुसऱ्या रनसाठी रोखलं करतं दोन्ही फलंदाजांना. एकच रन या बॉलवरती आली. आता स्ट्राईक एंडला आलाय फलंदाज त्या ठिकाणी परेश म्हात्रे हा खेळाडू. सुरुवातीला आपण पाहिला खरं तर काही स्पर्धांमध्ये ॲज अ ओपनर म्हणून त्याची भूमिका असायची, परंतु थोडीशी दुखापत त्याच्या पायाला झाली आणि त्यानंतर मात्र तो थोडासा मिडल ऑर्डरला पण त्याला येताना पाहिलं. पण तो अजूनही वेळ गेलेली नाहीये. 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि इथे मोठे फटके खेळायचे आहेत. आणि इथे आपण पाहिला शॉर्ट आर्म पूल, पॉवरफुल, डिलाइटफुल, ब्युटिफुल स्ट्रोक्स आपण पाहिला. षटकार येतोय परेशच्या माध्यमातून जय हनुमान कामोटे संघाला. तर MSK YCC हर्षल 11 मुरबी संघाच्या कॅप्टनला हा शेवटचा पुकार असेल. आपल्यासाठी ही सूचना मी पोहोचवतो. टॉस करण्यासाठी यावं. चांगलं टायमिंग आणि निर्णायक क्षणाला मात्र हा निर्णायक फटका आपण पाहिला त्या ठिकाणी परेश म्हात्रेच्या माध्यमातून जय हनुमान कामोटे संघाला. आता खरं तर माइंडमध्ये एकच असेल, किमान 50+ पुढे जायचं आहे. 44 धावा धावफलकावरती आल्या. कामोटे म्हटलं की आमचे समालोचक भाऊ म्हात्रे सर. तर दीक्षा राणी अँड अन्विका स्पोर्ट्स 11 मुरबी त्या संघाचे पुरस्कर्ते या सीझनमध्ये त्यांच्यामधून पॅकर आपण पाहताय ते संकेत म्हात्रे साहेब यांना विनंती असेल यावं. यावेळेला स्विचिटचा प्रयत्न झालाय. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. फुल एंड बॉल होता, त्याच्यावरती स्विचिट करायचं होतं परेशला आणि इथे आपण पाहिला सुटकेचा निश्वास घेतला अतुल जांभळे या खेळाडूने. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या आपण स्थिरावलेली पाहताय. 44 बॅकफुटला आले. टॅपिंग क्रिकेट फॉलो केलं फलंदाजाला आणि इथे आपण पाहिले सिंगल रन येत असताना चांभारली संघ मैदानामध्ये खेळतो. आणि यंदा आपण पाहिलं रायगड प्रीमियर लीगचं टायटल ज्या संघाने पटकावलं तो संघ होता वरटटॉवर रसायनी आणि संघाचा कर्णधार होता रजत मुंडे. संघ मालक होते खऱ्या तर संदीप शेठ मुंडे यांचा संघ आपण पाहिला चॅम्पियन बनला त्या स्पर्धेमध्ये. आणि सूर्या तळपला होता मोहगावचा त्या स्पर्धेमध्ये. अमित म्हात्रेनं आपण पाहिलं खरं तर ॲज अ मॅनेजर, व्यवस्थापक, मेंटॉरची भूमिका त्याने साकारली आणि चांगल्या अकाउंटची निवड करत असताना संघ चॅम्पियन बनताना पाहिला. या ओव्हरमधील आता काही बॉलचा खेळ बाकी आहे. 8 धावा खर्च केल्या पहिल्या 4 चेंडूमध्ये. 45 वरती पोहोचला. बारक्या स्ट्रायकिंग एंडला आलाय. लास्ट बॉल आहेत खरं 2. इथे आपण पाहिला स्लॉग हिट करायचा होता. बॉल डाऊन द लेग स्टिकच्या बाहेर जात असताना पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलंय. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 46 रन. लॉस ऑफ 3 विकेट्स. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आला. 50+ होईल का हे पाहायचं आहे. 50+ आलं तर मात्र 10च्या वर आस्किंग रन रेट पुढच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. यावेळेला फुल टॉस वरती मात्र आक्रमण करत असताना बारक्या हे बॉल सोडणार नाहीये. फुल टॉस मध्ये फुल टोल वसूल करणारा शेवटच्या षटकामध्ये आलाय हा खरं तर धमाकेदार षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने 50 कंप्लीट. 52 धावा जय हनुमान कामोटे संघाच्या माध्यमातून धाव फलकावरती आपण लागताना पाहत आहे. पाहिजे तेवढी
अंतिम संगीत बारक्याचा धमाका पाहिला आणि षटकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 52 वरती पोहोचलाय जय हनुमान कामोटे संघ. 5 टोटल उभा राहायचं होतं, त्या दिशेने वाटचाल. यावेळेला बॉलला सोडण्याचा निर्णय घेतलाय. पंचांचा इशारा वाईड बॉल अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू आपण पाहिला. आणि आतापर्यंत जवळजवळ या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 16 धावा खर्च केलेल्या आहेत अतुल जांभळे या गोलंदाजाने. एकूण धावसंख्या 53. अजून एक जर का मोठा फटका आला तर मात्र चांगलं टार्गेट तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये सेट होताना पाहायला मिळेल. शॉर्ट ऑफ लेन वन्स अगेन. बघा दबाव आता अतुल जांभळेवरती आलाय. अजून एकदा वाईट, वन मोर वन्स अगेन. हा वाईट बॉल आपण पाहिला त्या ठिकाणी. 54 धावा फलकावधी. लास्ट बॉल बाकी आहे. रायगडचा वेल फिनिशर बारक्या कांबळे हा खेळाडू मैदानामध्ये उभा आहे. बारक्या रजत करतर हे आपल्या सर्वांसाठी अभिमान असणारे खेळाडू जे नेहमी चांगले योगदान देत आलेत रायगड टेनिस क्रिकेटसाठी. ऑन साईडला हा फटका, बॉल बॅक ड्राईव्ह मागे चालला. फिल्डर संदेश आहे त्या ठिकाणी. फेकी केली वेगवान, ओव्हर थ्रो झाला. दुसरा रनचा कॉल आणि इथे आपण पाहिल्या 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून 2 धावा आल्या. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर जय हनुमान कामोटे संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आली. अब तक 56, 3 खेळाडू बाद 56 धावा. म्हणजे येणारे 5 षटक, येणारे 30 चेंडू पुढच्या सत्रामध्ये चांबार्ली संघाला चेस करावे लागतील. तब्बल 57. त्या अगोदर आपण जाऊया या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये. तिथे असेल आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर. येस डेफिनेटली आपण टॉस करूया. टीम अर्चित एंटरप्राइजेस 11 KDH वाघुलीवाडा कॅप्टन लालचंद गावंड आणि त्यांच्या विरुद्ध असेल दीक्षा राणी अँड अन्विका स्पोर्ट्स RMSK YCC मुरबी. या 2 टीम मध्ये लढाई पाहायला मिळेल. नरेश शेठ पाटील यांना विनंती असेल आपण देखील यावं. मिथुन शेठ असतील तर टॉस करण्यासाठी आपण इथे आमंत्रित करूया सन्माननीय सुनील म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. आणि त्यांच्या समवेत त्यांचे सुपुत्र संस्कार म्हात्रे यांनाही विनंती करतो. पायलट आहेत मित्रांनो. आणि राजेश पाटील साहेब या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण यावं. ब्रह्मा, विष्णू आणि महेश 3 त्रिमूर्ती आपण पाहू शकाल ज्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. The toss का boss? Heads is the call, Captain Murbi. But it is the tails. अभिनंदन लालचंद गावंड सर. टॉस जिंकलाय. टॉसला किती महत्व देता? चांगलं महत्व देतो. टॉस जिंकलाय, निर्णय कुठला घ्याल? फील्ड. आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आज एवढं वय तुमचं झालं तितकंच फिटनेस तुमचं चांगलं क्रिकेटमध्ये पाहायला. काय संदेश द्याल युवा टॅलेंट क्रिकेटरांना? चांगला संदेश देईन मॅच जिंकण्यासाठी. कसं केला हो याबद्दल काय सांगाल? भरपूर वर्ष तुम्ही क्रिकेटमध्ये घालवलीत, प्रत्येकाला अपेक्षा. आणि आज ज्या पद्धतीनं आपण पाहिलात प्रसाद घरात जावले यांनी देखील तुमचे चरण स्पर्श केले, काय सांगाल? मी चांगलं मार्गदर्शन देतो. असंच केलं तर असंच पुढे जातात. आयोजनाबद्दल काय सांगाल? संजय ठाकूर यांची स्पर्धा खेळायला दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. क्या बात आहे. लालचंद गावंड होते. तर इथे आपण सन्मान करणार आहोत. तर इथे आपण पाहू शकाल व्यासपीठावरती आपले मान्यवर. थँक्यू रोशन. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे मैदानावरती. सेकंड इनिंग्समध्ये टीम वेतालदेव चांबारली. लेकिन रजत मुंडे की अभी चर्चा की रोशन जिस तरीके से रायगढ़ प्रीमियर लीग में वर टॉपर रसायने. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय अतिथी की मित्रांनो दमदार नेतृत्व म्हणून ज्यांची आपण ओळख पाहतो आणि नेहमीच क्रिकेटसाठी ज्यांचं दमदार योगदान पाहतो, असा समाजाच्या दृष्टिकोनातील एक राजा माणूस ज्यांची म्हणून आपण ओळख पाहतो, असा तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके दिलदार दमदार नेतृत्व सन्माननीय समीर शेठ पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन. त्यांच्या समवेत चिर्ले ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आकाश टकले साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन. यावं वेलकम. कुबेर ट्रॉफी स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आमचे प्रेरणास्थान, दिलदार दमदार खंबीर नेतृत्व म्हणजे समीर शेठ पाटील. स म्हणजे समाजाची बांधिलकी, समंजसपणा, सर्व मित्रांना समान प्रेम करणारा. मी म्हणजे मित्रांचं कालीज, मित्रांसाठी कधी मन मिळावू व्यक्तिमत्व. र म्हणजे रस्ता दिसेल तसा प्रवास करायचा, रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून कष्टाने साम्राज्य निर्माण करणारा, आमच्या सर्वांच्या एका हाकेला धावून येणारा आमच्या हक्काचा माणूस म्हणजे आमचा लाडका समीर शेठ.
चिरले गावची आणबान शान, घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती, जपावी नाती, असे दिलदार मनाचे प्रेमल राजा म्हणजे समीर शेठ. सर्ववंती प्रेम करावं, स्वागत करूया सुमनांनी. दिन आज हा भाग्याचा आला, कारण आज आपल्या समीरबाईंचा पदस्पर्श आमच्या या केवी काका भूमीला लागला, या स्पर्धेसाठी लागला. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. प्रत्येक कार्यक्रमात तेज उजळून टाकणारी संस्कृताची ज्योत म्हणजे आदरणीय समीर शेठ पाटील. निराशेच्या मनात आशेचा किरण पोहोचण्याची प्रेरणेची ज्योत म्हणजे समीर शेठ पाटील. मनासारखा राजा आणि राजासारखं ज्यांचं मन असे समीर शेठ पाटील, डायरेक्टर ऑफ आर्यन एंटरप्राइजेसचे सर्वा की ज्यांच्या माध्यमातून चिरले शाळेसाठी देखील जवळजवळ 1 कोटीचा निधी त्यांच्या माध्यमातून देण्यात आला. आणि समाजाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा घटक समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख आपण सातत्याने पाहतो. अष्टविनायक दर्शन असेल, असे भरपूर खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून योगदान दिलं गेलं. असे आर्यन ग्रुप ऑफचे सर्वा समीर शेठ पाटील साहेबांचा हा सन्मान तुम्ही पाहताय. त्यांच्या समेत आकाश टकले साहेब, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि गावदेवी गावठाण सतीश स्मृती गावदेवी गावठाण क्रिकेट संघाचे दमदार फलंदाज. मला वाटलं की लाईट हाऊसचे सदस्य देखील त्यांच्या समोर येतील. 0609 उरण का छोटा टाइगर जिसे कहा जाता है धनु शेठ, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत. आमचे सुनील शेठ मडवी साहेब असतील, आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. किशोरदादा आपलंही सहर्ष स्वागत, नेहमीच दमदार योगदान. आणि निखिल शेठ आपलंही सहर्ष स्वागत. चला मैच ऑन करा. विनती असेल रोशन, आप चर्चा छेड़ रहे थे अभी कि जिस तरीके से टारगेट है टोटल मेरे ख्याल से 57 रनों का, जो वरट ओवर रसायनी ने कमाल का परफॉर्मेंस दिखाया था रायगढ़ प्रीमियर लीग में, और उस टीम के पुरस्कार थे जिसके आगे पीछे पड़ जाते सब ठंडे, उनका नाम है संदीप दादा सुदाम मुंडे. उनका भी स्वागत करेंगे. और चलिए चलते मैदान की तरफ. दर्शकों का भी इंतजार की घड़ी अब खत्म होगी, जहां पर टॉस जीतकर वेताल देव चांबाली टीम ने पहले फील्डिंग करने का फैसला लिया और पहले बल्लेबाजी करते हुए 14 माफ कीजिएगा लगभग 13 के और 11.5 के रन रेट से फिलहाल उन्होंने रन बनाए और लगभग 56 बनाकर 57 रनों का लक्ष्य का पीछा है मैदान के अंदर. और उसी लक्ष्य का पीछा करते हुए 2 सलामी बल्लेबाज, कहते हैं कि किसी कुरुक्षेत्र में युद्ध के लिए जैसे 2 सेनापति तलवार लेकर लड़ने के लिए जाते हैं, वैसे क्रिकेट के इस कुंभ मेले में 2 बल्लेबाज अपना बल्ला लेकर इस रनों का लक्ष्य का पीछा करने के लिए जाते हुए. रजत मुंडे मिस्टर कंसिस्टेंट के नाम से मशहूर है पूरे रायगढ़ नहीं बल्कि भारत टेनिस क्रिकेट विश्व में, लेकिन उनका साथ देंगे नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज मयूर. बार क्या कामले, अभी गाना सुना पाहिजे तेवढ्या दिलके देईन तुला, हा सामना जिंकून दाखव बारक्या मला. एकनाथ माली साहब के दमदार संगीत हमेशा जाने जाते हैं. हमारे मुन्ना भाई सुरते मैच का आनंद लेते हुए विचुम्बे गांव के, और मेरे ख्याल से 26 बार विदेशी पारी करने वाले कुवैत, फुकेट, वियतनाम, बड़े बड़े देशों में उनका हमेशा सफर रहता है. स्वागत है मुन्ना भाई सुरते. गेम इज ऑन. पावर प्ले की पहली गेंद लेकर बोलो तैयार. पहली गेंद के ऊपर गैप ढूंढा है, शॉर्ट पॉइंट और पॉइंट के बीच में से गेंद निकलती हुई डीप कवर पॉइंट, सीमा रेखा पार, 4 रन. बाउंड्री मिली है यहां पर. शुरुआत काफी जबरदस्त नजर आती हुई. 57 का लक्ष्य है. पावर प्ले की ओवर में गेंदबाजी दमदार करनी पड़ेगी. हाफ ट्रैकर की बॉल, एज लगा है और सीधा गली के रीजन में से गेंद थर्ड मैन सीमा रेखा की तरफ जा रही है. दन 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 करती हुई रजत मुंडे के बल्ले से एक और शानदार 4 रन. जबरदस्त बल्लेबाजी का प्रदर्शन. इसी तरह की बल्लेबाजी जब भी मैदान के अंदर होती है तो निश्चित तौर पर कमाल का यहां पर योगदान रहता है किसी भी टीम के लिए. 8 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. उसरली ग्राम पंचायत के माजी सरपंच विश्वास भगत साहब मैच का आनंद लेते हुए विद्यमान ग्राम पंचायत सदस्य अनिल शेठ भुईर विचुम्बे, उनका भी स्वागत करेंगे. मुन्ना भाई सुरते आपका भी स्वागत करेंगे. आनंद भाई गोंदली, इनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे. 8 रन स्कोर कार्ड के ऊपर. लगातार 2 बाउंड्रीज आती हुई आप देख सकते गेंदबाजी के मार्ग पर निखिल गोबारी. एक अच्छा टैलेंट जरूर है, लेकिन उस टैलेंट को भी सामने लाना बहुत जरूरी होगा. और ये लाइन अच्छी है.
लेकिन बाहर की तरफ शायद गई गेंद, उसकी वजह से अंपायर ने इस बॉल को व्हाइट बॉल करार घोषित कर दिया। निकू के पास वेरिएशन है, दोनों टर्न करने की क्षमता उनमें, लेकिन इस बार बहुत कुछ बाहर जाने वाली गेंद, जिस गेंद को अंपायर ने व्हाइट बॉल करार घोषित कर दिया। 9 रन बने अभी तक स्कोर कार्ड के ऊपर। हाफ ट्रैकर की बॉल बैकफुट पर जाकर पंच किया है, मिड ऑफ में कोई खिलाड़ी मौजूद नहीं था, लॉन्ग ऑफ में थोड़ी सी मिस फील्डिंग, उसका तुरंत फायदा उठाएंगे दो बल्लेबाज और आसानी के साथ रजत मुंडे और मयूर ने ये 2 रन चुराए और इसी 2 रनों की मदद से टीम का स्कोर कार्ड के ऊपर बना है 11 रन। शुरुआती अगर ओवर की बात करेंगे तो पावर प्ले के ओवर में निश्चित तौर पर एक शानदार यहां पर गेंदबाजी का प्रदर्शन करना पड़ेगा। 56 का टारगेट की अगर बात करेंगे और 57 का टारगेट की बात करेंगे, एक वेल सेट टारगेट जरूर है। पिछले मैच में हमने देखा कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल टीम ने अक्षरा एंटरप्राइजेस 11 ओले टीम को रोका जब 12 गेंदों में 19 की आखिरी जरूरत थी, तो वहां पर समाधान का एक गोल्डन ओवर, सिर्फ उस ओवर में 4 आए, फिर 15 रहे आखिरी ओवर में और वहां से गियर बदलकर कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल टीम ने वो मुकाबला जीता। 11 रन स्कोर कार्ड के ऊपर पहले विकेट के लिए धीरे धीरे भागीदारी बनती हुई। चलिए इस बार कैच इट की मांग की गई है, लॉन्ग ऑफ पे जाल बिछाया था और उस जाल में फंसे। शॉकिंग यहां पर हो रहे वहां पर रजत मुंडे, और इस बार रजत मुंडे के पारी का हुआ अंत, पहला बड़ा झटका लगेगा टीम वेतालदेव सांभरली को। जबरदस्त यहां पर गेंदबाजी का प्रदर्शन, जानते हैं इस विकेट की कीमत क्या है। 11 खिलाड़ी इकट्ठा हुए और रजत मुंडे का ये विकेट का सेलिब्रेशन मनाते हुए, क्योंकि हम बार बार कहते हैं दोस्तों कि जिस तरीके से इंडियन प्रीमियर लीग जब खेला जाता है या फिर साउथ अफ्रीका टीम रहती है, तब अब्राहम बेंजामिन डिविलियर्स ABD जब आउट होते हैं तो ऐसा लगता है कि 5 खिलाड़ी आउट हुए क्या। उसी तरह रजत मुंडे जब आउट होते हैं तो पूरा खेमा शांत होता है और परेशानी में आता है। नए बैट्समैन देख सकते हैं टीम के कप्तान ओमकार आते हुए। ओमकार की अगर चर्चा करेंगे दोस्तों, इसी ओमकार ने जब शिवसेना के पनवेल तालुका प्रमुख बिंदास भाई ठोमरे उनकी टूर्नामेंट थी, उस टूर्नामेंट में बाइकरमैन का खिताब अपने नाम पर ऑलराउंडर परफॉर्मेंस से जीता था। वही खिलाड़ी आते हुए बारकिया का फॉर्म में आना काम्बोडिया टीम के लिए बहुत जरूरी होगा। परेश की रिवर्स शॉट्स की वो बल्लेबाजी आनी जरूरी होगी, रोशन के वो लंबे लंबे छक्के ये देखने को मिलने बहुत जरूरी होंगे। दैवत की वो जादुई लेफ्टी गेंदबाजी, निकू की वो गेंदबाजी, सोनू का वो कमाल का परफॉर्मेंस, सुबोध की वो ताकत और बल्लेबाजी, चेतन गुणवन, ये बहुत बड़े बड़े खिलाड़ी हैं, लेकिन उनका फॉर्म में आना उनके लिए बहुत जरूरी होगा। विकेट मिलने के बाद ये थोड़ा सा जाल बिछाते हुए और ये सॉफ्ट डिसमिसल शॉट पॉइंट में जश्न का माहौल टीम जय हनुमान कामोडी के खेमे में, और उनके ये दर्शक मात्र तालियों की गूंज बनाते हुए बैट्समैन होंगे आउट। एक और बड़ा झटका, बैक टू बैक 2 महत्वपूर्ण विकेट मैदान से बाहर लौटते हुए अब यहां पर दुविधा में फंसी हुई है। तरी ते आपण पाहू शकाल मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन आमचे समीर शेठ पाटील, आर्यन एंटरप्राइजेस डायरेक्टर, आर्यन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे सर्व तुम्ही पाहू शकाल। आकाश टकले गावदेवी गावठान सतीश इंतजार कर रही है। करण मडवी ग्रामीण के मुकाबले में आकाश टकले की गेंदबाजी कब, बल्लेबाजी कब नजर आएगी। दर्शक काफी फैन फॉलोवर्स, और गावदेवी गावठान टीम में पुणे के जो ऑल इंडिया टूर्नामेंट थी वहां पर भी काफी कमाल का परफॉर्मेंस दिखाया था। 2 बल्लेबाज मैदान से बाहर। अतुल जामले आएंगे नए बल्लेबाज, जिनके ऊपर बिल्कुल बड़ी निगाहें होंगी। न्यू बैटर थोड़ी सी प्रेशर में है। टीम का स्कोर फिलहाल रुका हुआ है 10 के ऊपर, माफ कीजिएगा 11 के ऊपर, 2 विकेटों के नुकसान के ऊपर। और अभी भी यहां पर ये 2 लगातार विकेट गंवाने के बाद अब नई ऊर्जा प्रदान होती हुई जय हनुमान कामोटे टीम के खेमे में। जबरदस्त फाइट, टिट फॉर टैट, जैसे को तैसा जवाबी हमला दे रही है। इस वक्त बात करेंगे जय हनुमान कामोटे टीम, लेकिन किसी एक बल्लेबाज को रुकना बहुत जरूरी होगा, क्योंकि कोई ऐसा एक बल्लेबाज होगा जो 30वीं गेंद तक टिके रहेगा और इस 57 रन के टारगेट को अंजाम देने की कोशिश कर पाएंगे। फिलहाल 2 विकेट गंवाने के बाद यह प्रेशर बहुत नजर आता हुआ। और इस बार बाहरी किनारा, विकेट कीपर ने यह गलती की है। कैच बनता तो एक और विकेट और विकेटों की हैट्रिक। तर आपण सन्मान करणार आहोत मित्रांनो।
बिल्कुल हमारे मेहमान और भी शायद आने वाले हैं और पूरी तरीके से ये इनिंग के बाद सम्मान किया जाएगा। योगेश जी तांडेल साहब, उनका कुछ ही क्षणों में आगमन होगा और उनके समय दोस्तों जो स्पेन में दही हंडी होती है, उस अपने अंतर्राष्ट्रीय दही हंडी जो स्पर्धा होती है, उस स्पर्धा में जिन्होंने काफी कमाल का योगदान दिया, विश्व दही हंडी स्पर्धा आखाती देशामध्ये ज्याने स्पेन येथे भारताचा प्रतिनिधित्व केलं, कॅप्टन म्हणून ज्यांना आपण पाहिलं आणि आपल्या भारत देशाला प्रथम क्रमांक मिळवून दिला, असा आपला स्पेनमध्ये तिरंगा फडकवणारा भारताचा तो आगरी समाज, आपला आगरी बाणा ऐरोली गावातला सुपुत्र सूर्यकांत बडवी यांचंही काही क्षणात आपल्याला आगमन पाहायला मिळेल। तो चलिए बिल्कुल यहाँ पर आने वाली 24 गेंदें बची और जीतने के लिए मेरे ख्याल से रन चाहिए 46। पहले ओवर में 2 चौके आने के बाद 2 विकेट जरूर लिए, तीसरा विकेट भी मिल सकता था, लेकिन मिला हुआ जीवनदान, क्या जले पे नमक यहाँ पर छेड़ा जाएगा? क्या छूटा है मेरे ख्याल से अतुल जामले का। स्ट्राइक एंड पर मयूर को आप देख सकते हैं, गेंदबाजी में परिवर्तन, दूर वाले छोर से रोशन यानी कि छेड़ा। बॉलिंग मार्क पर आते हुए राउंड द विकेट से बॉलिंग करेंगे। सेकंड ओवर की पहली गेंद पावर पे के ओवर में आते हुए 24 गेंदें 46 रनों की जरूरत। जबरदस्त मैच, जिस तरीके से पहला मैच बना था बिल्कुल वही मैच बनेगा। लेन थोड़ी सी पीछे कट मारना चाहते थे, पॉइंट कवर, पॉइंट स्वीपर कवर पूरी तरीके से खाली है। बैकफुट पॉइंट और शॉर्ट पॉइंट, ये 38 सर्कल में आप 2 खिलाड़ी देख सकते हैं, एक लॉन्ग ऑफ वाइडिश लॉन्ग ऑफ एक है और ये ऑन साइड में 2 खिलाड़ी, यानी कि फील्ड की रचना काफी आक्रामक नजर आती हुई। राउंड द विकेट, इस बार भी वाइड यॉर्कर का इस्तेमाल पूरी तरीके से जड़ में डाला इस गेंद को, और इन्हीं गेंदों की तलाश होती है जब आप इस तरीके के मुकाबले में अपना परफॉर्मेंस देना चाहते हो। ऑफ स्टंप यॉर्कर की सटीक ये गेंद हमें देखने को मिली, डॉट बॉल की समाप्ति बिल्कुल नजर आते हुए। क्या कमाल की गेंदबाजी, हमारे कमलाकर शेठ पाटिल साहब इनको देख सकते हैं, रावेगांव के सुपुत्र जिनका हमेशा दमदार योगदान। योगेश तांडेल साहेब यांचं आपण काही क्षणातच आगमन पाहायला मिळेल। तर कमलाकर शेठ पाटील आई ग्रुप महाराष्ट्र राज्य रावेगावचे दमदार नेतृत्व नेहमीच दमदार योगदान देत असतात आणि कमलाकर शेठ पाटील साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि त्यांच्या वतीनं कामोठे संघाला आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा देत। दादा आपलं सहर्ष स्वागत। तो रन मिलेंगे इस गेंद के ऊपर, मात्र 3 गेंदों में अब तक 1 रन यहां पर नजर आता हुआ। क्या जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन, पावर प्ले के ओवर में पावर दिखाई है जय हनुमान कामोटे ने। बड़ा शॉट सीधा वी शेप में, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीच में से गेंद जाती हुई सीमा रेखा पार दन दन करती हुई 4 रन। तर याच ठिकाणी आपण पाहू शकाल अलंकार तांडेल, नवी मुंबई का मैक्सवेल जिसे कहा जाता है। अय्या अलंकार, स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या वतीनं आणि त्यांच्या समवेत आमचे 40+ दमदार खेळाडू योगेश दादा तांडेल करावे यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय। 30+ करावे संघाचे दमदार खेळाडू, वेलकम, आपलं स्वागत। आणि त्यांच्या समवेत मित्रांनो पाहतो एक दमदार नेतृत्व की विश्व दहीहंडी ही स्पर्धा आखाती देशात स्पेन इथे भारताचा प्रतिनिधित्व कॅप्टन म्हणून ज्याने आपण केलं आणि आपल्या भारत देशाला ज्याने पहिलं क्रमांक मिळवून दिलं आणि स्पेन सारख्या देशामध्ये आपला तिरंगा फडकवणारा आपला ऐरोली गावातील आगरी कोली समाजाला सुपुत्र सूर्यकांत मडवी यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। वेलकम सूर्याबाई। सूर्य हमेशा जलते रहते हैं आणि आज आपण पाहू शकाल आपल्याला अभिमान वाटेल असा त्यांनी कामगिरी स्पेन सारख्या देशामध्ये आपण त्याच्या माध्यमातून पाहिली। विश्व दहीहंडी ही स्पर्धा स्पेन मध्ये खेळली गेली आणि भारताचं प्रतिनिधित्व त्याने केलं आणि प्रथम क्रमांक मिळवून तिथे तिरंगा फडकवला असे आपले आगरी कोली सुपुत्र यांना तुम्ही पाहताय। सूर्यकांत बडवी साहेब, धावा झाल्या धाव फलकावरती टोटल 17, विजयासाठी गरज असेल उर्वरित 18 बॉल आणि 40 धावांची गरज। अलंकार तांडेल आपलंही सहर्ष स्वागत, योगेश दादा आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करतो। तो बिल्कुल चलते मैदान के अंदर, खेल काफी क्रूशियल मोमेंट पर है। आने वाली 18 गेंदें इंपॉर्टेंट होगी दोनों भी टीमों के लिए। इन 18 गेंदों में कौन बाजी मारेगा, कौन जाएगा अगले राउंड में, ये आने वाला सफर ही तय कर पाएगा। फिलहाल इसके बाद एक और तगड़ा मुकाबला आपके सामने होगा। इस सीजन में लगातार
350 अर्धशतकीय पारी खेलने वाले, क्या ओमकार की जय जयकार होगी या सबसे ताकतवर बल्लेबाज इस सीजन की शुरुआत जिन्होंने अपने बाइक लेकर अपना दबदबा किया था, सूरज पाटिल वाघिवलीवाड़ा। ये दो दिग्गज खिलाड़ी एक दूसरे के सामने, लेकिन फिलहाल रजत मुंडे या बारक्या कामले, बोलो तैयार। बड़ा शॉट खेला है लेकिन सीधा लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद, बैट्समैन आउट। ये तालियों की गूंज नजर आती हुई ये कामोटे टीम के समर्थक है, जहां पर ये तालियों की गूंज नजर आई, बैट्समैन होंगे आउट। विकेट नंबर लौटेगा, टोटल तीसरा, मैदान से बाहर। 13-17 रन है स्कोर कार्ड के ऊपर, अभी तक बात करेंगे। जबरदस्त फाइट मैदान के अंदर, और इसी के साथ ये तीसरा विकेट मैदान से बाहर लौटा और पूरी तरीके से बैकफुट पर ढकेल दिया है अब चांबारली टीम को। मैंने अभी अभी चर्चा की थी कि चांबारली टीम की अगर बात करेंगे तो बल्लेबाजी में गहराई है जरूर, लेकिन रजत मुंडे आउट होने के बाद थोड़ी सी लटखड़ा हुई जाती है पारी इनकी। क्या कोई कैसा बल्लेबाज होगा जो इस टीम को मुसीबत से बाहर निकाल सकता है? मैच अभी भी यहां पर ऑन है दोनों भी टीमों के लिए, लेकिन फिलहाल 3 विकेटें गंवाने के बाद ये मजबूत स्थिति नजर आती हुई टीम जय हनुमान कामोटी की। हाई वोल्टेज ड्रामा कहानी में अभी भी ट्विस्ट है, धीरे धीरे दर्शकों की तादाद भी काफी मात्रा में नजर आती हुई, और 9:26 का समय यहां से बीता जा रहा है। जैसे जैसे समय जाएगा मैच वैसे वैसे रोमांचक मोड़ पर आएगी, वैसे वैसे दर्शक भी मन मुराद पूरी तरीके से आनंद लेते जाएंगे। सागर पाटील साहेब कामोठे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं, आपलंही आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। बोलो तैयार। फुल टॉस बॉल, बॉलर के सामने से गेंद को निकाला, लॉन्ग ऑन में खिलाड़ी आते हुए दूर से उठाएंगे, फील्ड करेंगे, एक से ज्यादा मात्र कुछ नहीं है। 1 रनों की मदद से टीम का स्कोर आगे पहुंचता हुआ स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे। 18 रनों के ऊपर, रन और गेंदों के बीच में फासला, आखिरी गेंदें बची है 16 और चाहिए 39 रनों की जरूरत। संजय म्हात्रे साहेब खारकोपर यांना विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती यावं, आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। चलिए यहाँ पर सिंगल के साथ बूंद बूंद से समुद्र भरने का, बूंद बूंद से घड़ा भरने का प्रयास कर रहे हैं। प्रयास करना पड़ेगा, कठिनाइयां तो आती है जिंदगी में। पहाड़ों से निकले हुए नदी ने कभी रास्ता नहीं समुद्र का पूछा, तो यहाँ पर आपको भी अपने आप को सोचना है कि किस तरीके का माइंड सेट क्रिकेट खेलना है। अगर आपका माइंड कंट्रोल है तो निश्चित तौर पर आप एक बड़ा क्रिकेट खेल सकते हैं। फिलहाल 3 विकेटें गंवाने के बाद ये चांबारली के ऊपर कई सारा दबाव नजर आता हुआ। निकू गोवारी राइट आर्म राउंड द विकेट से बॉलिंग करेंगे, छोड़ दिया इस गेंद को विकेट कीपर के दस्तानों में। व्हाइट बॉल का इशारा अंपायर का, व्हाइट के साथ एक्स्ट्रास में बढ़ोतरी, और इस 1 रनों की मदद से फिलहाल टीम का स्कोर कार्ड के ऊपर बनता हुआ 19 रन जीतने के लिए अभी भी बात करेंगे। 39 रनों की 38 रनों की अभी भी जरूरत है। बोलो तैयार। ये लीजिए, पूरी तरीके से बल्ला ऐसा लग रहा है कि बड़े शॉट की तैयारी में है नहीं बल्लेबाज, और लगातार ये इनका बैट का फ्लो थोड़ा सा स्लो नजर आता हुआ। रास्ता कठिन हो रहा है या मन में किसी काम को लेकर संदेह हो रहा है, तो एक सुविचार ऐसा अपना साथी बना लो कि वही छोटे छोटे कदम जो आपको मंजिल तक पहुंचाएंगे। बाहरी किनारा, विकेट कीपर परेश ने एक बार गलती की है, लेकिन इस बार गलती नहीं करेंगे, बैट्समैन होंगे आउट। विकेट नंबर जाएगा मैदान से बाहर, टोटल ये 14। साऱ्यांच्या मनामध्ये संजय ठाकूर बामन डोंगरीचा आहे फेमस रायगड मध्ये। संजय ठाकूर बामन डोंगरीचा आहे फेमस ठाण्यामध्ये। क्या बात है, संजय शेख ठाकुर, इनका ये संगीत सुना। जय हनुमान एंटरप्राइजेस के सर्वा 2000 किंग जिन्हें कहा जाता है, और क्रिकेट के प्रति बहुत सारा प्यार है उनका। जहां पर 14वां साल है इस टूर्नामेंट का। स्वर्गीय गोपाल शेठ नाइक स्मृति चषक 2024 कुबेर ट्रॉफी का ये शानदार पर्व आपके सामने। 14वें चरण में ये टूर्नामेंट पहुंचती हुई, और 14वें चरण में देखिए कितना जबरदस्त आयोजन उनके द्वारा यहां पर नजर आता हुआ। छोटे छोटे प्रेरक विचार रोजमर्रा जिंदगी में बड़े बदलाव ला सकते हैं। अब यहां पर कोई एक ऐसा विचार होगा, क्योंकि एक ऐसी सोच होनी चाहिए, क्योंकि सोच में जब मोच आती है तो हर रिश्ते में भी कभी कभी खरोच आती है। तो यहां पर सोच दिखानी पड़ेगी। भगवत गीता में लिखा है, जीवन में कभी मौका मिले तो सारथी बनना, स्वार्थी कभी मत बनना। और मैंने कहा था जीवन में भी ऐसा है कि जब तक तुम्हारे पास पैसा है तब तक दुनिया पूछेगी भाई तू कैसा है, और क्रिकेट में भी वैसा है, जब तक तुम्हारा बल्ला है तब तक थाट है, वरना क्रिकेट में भी आपकी बाट है।
देखेंगे यहाँ पर अच्छा खेले तो ताली और खराब खेले तो गाली। मैच बनेगा अगर कोई एक बल्लेबाज यहाँ पर बैटिंग करेगा। फुल टॉस बॉल, मिड ऑफ में कोई खिलाड़ी मौजूद नहीं था। लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन के बीच में से गेंद जा रही है। फील्डिंग काफी लाजवाब, दूसरा रन जो कि बड़ा बन सकता है। गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन तेजी के साथ पूरे किए। मानो ये जंगल में जैसे 2 हिरन 2 चीते दौड़ रहे और ये 2 रन यहां पर पूरे करते हुए। जंगल में शेर है, इसका मतलब ये नहीं कि हुकूमत वही बना सकता है कि आपके जंगल में बाकी प्राणियों को कैसे संभालते हैं, ये भी करना पड़ेगा। रजत मुंडे आउट होने के बाद बांध लगा है, पूरी तरीके से बेड़िया बांध कर रखी है, लेकिन उन जंजीरों को कौन तोड़ेगा। जाल बिछा है पूरी तरीके से। अब यहां पर क्या ये जाल को तोड़ पाएंगे बल्लेबाज? बोलो तैयार। बढ़िया गेंदबाजी, घुटना टेका, बैट्समैन होंगे आउट और इसी के साथ टीम का टोटल स्कोर है मात्र केवल 3 ओवर के समाप्ति के बाद 21। आने वाली गेंदें होंगी टोटल 18 और रन चाहिए माफ कीजिएगा 12 गेंदें और जीतने के लिए चाहिए 36, यानी कि प्रति ओवर 18 रन चाहिए। भैया रोशन, आपको याद है कि 2000 में जब मेला फिल्म रिलीज हुआ था तब डाकू गुज्जर के लिए वहां पर एक डायलॉग बनाया गया था कि शेर का शिकार करने के लिए कौन सा जाल बिछा इन लोमड़ियों ने। तब डाकू गुज्जर ने आवाज दिया था मेला मेला लगाएंगे वो लोग, और राज बामन डोंगरी गांव में ये कुंभ मेला लगा है। क्या ये जाल तोड़ पाएगा सांबाली टीम का बल्लेबाज? यस रोशन। धन्यवाद. आपण अतिथी सन्मानाकडे बोलूया. नुकतंच त्यांचं आगमन या मंचावरती झालंय. आपण पाहुण्या सन्मानाकडे बोलूया. सर्वप्रथम या ठिकाणी सन्मान केला जाईल अशा व्यक्तिमत्वाचा, कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व याचा त्रिवेणी संगम असणारे खरं रायगड जिल्ह्यातील दमदार व्यक्तिमत्व आर्यन ग्रुपचे सर्वे सर्वा आपण पाहता समीर शेठ पाटील साहेबांचा मी इथे सन्मान घेणार आहोत. मी समीर शेठ पाटील साहेबांना विनंती करतोय आपण आमच्या या सन्मान स्वीकार करावा. खरं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये मग शैक्षणिक क्षेत्र असेल किंबहुना क्रीडा क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल किंबहुना आपण पाहिला सामाजिक क्षेत्र असेल, समाजाची सामाजिक बांधिलकी जपणारे आपण पाहताय या ठिकाणी एक अष्टपैलू व्यक्तिमत्व सन्मान्य समीर शेठ पाटील साहेबांचा हा सन्मान या ठिकाणी होता. एकदा जोरदार टाळ्या होत्या पाहुण्यांसाठी. आर्यन ग्रुपचे सर्वे सर्वा त्यांचा हा सन्मान आपण पाहता संजय शेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत असताना. धन्यवाद दादा, आपण या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार. त्यानंतर आपण पाहताय खरं तर रायगड टेनिस क्रिकेट बॉलमधील एक अष्टपैलू खेळाडू तथा चिर्ले ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आमचे मित्र आकाश टकले यांना या ठिकाणी सन्मान केलं जाईल. आकाशजी टकले आपणही आमचा सन्मान स्वीकार करावा. सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघाचा ऑलराऊंडर, जेन्युइन ऑलराऊंडर, धाकड खेळाडू आकाश टकले यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. संजय शेठ ठाकूर यांचे अगदी जवळचे मित्र म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असं खरं तर विद्यमान सदस्य या ठिकाणी आकाशजी टकले यांचा हा सन्मान या ठिकाणी होतोय. धन्यवाद आकाश. चलिए थैंक यू रोशन. बिल्कुल यहाँ पर सम्मान देगा हमारे दिग्गज हस्ती समीर शेठ पाटिल, एक दिलदार दमदार दोस्त दुनिया का राजा मानो जिन्हें कहा जाता है, रॉयल और रॉयल जैसा उनका ये मन और उनका ये स्वागत और आकाश टकले साहब इनका. चलिए मैच की तरफ चलते लौटते. 11 गेंदे 34 की जरूरत है. क्या यहाँ पर तूफानी बादल आने से पहले तूफान मंडराने लगता है? क्या ये तूफान मैदान के अंदर सांबाली टीम को बचा पाएगा? दैवत लेफ्टी वर्सेस लेफ्टी, मजा आएगा बैटल में, मजा आएगा. लेफ्टी वर्सेस लेफ्टी में मजा आता है और ये ठोका है छक्का. तैयार. 10 गेंदे 28 की जरूरत. इस बार मिस टाइमिंग, अगली गेंद के ऊपर जवाब दिया है. बैट्समैन आउट और इसी के साथ बैट्समैन लौटेंगे लेफ्टी ताकतवर बल्लेबाज संदेश मुंडे बैक टू द पवेलियन.
पाहू शकाल आर्यन ग्रुपचे सर्व समीर शेठ पाटील साहेब आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 20,000 रुपयाचं योगदान त्यांचं या ठिकाणी आम्हाला लाभलंय. ते समीर शेठ पाटील यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांच्यासोबत आकाशपाई टकले यांचं देखील आम्ही सहर्ष रोडवरती ज्यांच्या गाड्या असतील बघा त्यांना विनंती असेल कृपया आपण त्या साईडला काढा. एक दानशूर नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आपण सातत्याने पाहतो ते समीर शेठ यांचं या टीम स्पर्धेतून मात्र रवाना होत असताना पुढच्या वाटचाल त्यांना आपण शुभेच्छा देऊया. समोर जी गेटवरती वाहने असतील बघा त्यांना विनंती असेल प्रेक्षकांनाही की कृपया आपण तिथून जरा त्यांना जागा द्या. एक और लेफ्टी बल्लेबाज सबसे अनुभवी क्रिकेटर दोस्तों अमित मुंडे, एक जमाने के सलामी बल्लेबाज, आज मात्र मिडल ऑर्डर्स की बल्लेबाजी नंबर 7 के पोजीशन पर. क्या संकट मोचन अपने टीम के लिए बनकर आएंगे. चलिए यहां पर ऑफ साइड में मोड़ दिया है, वहां पर फील्डर आते हुए दूर से, तब तक 1 रन मिलेगा. 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर बनता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 30 रन गेंदे बचे. अब यहां पर 8 और चाहिए 27 रनों की फिलहाल अभी भी आवश्यकता है. 8 गेंदे 27 की आवश्यकता. थोड़ा सा सुशील वहां पर भी अपडेट कीजिए तो निश्चित तौर पर दर्शकों को यूट्यूब के माध्यम से लगेगा कि मैदान में चाहिए 8 बॉल 28, माफ कीजिएगा 27, लेकिन स्क्रीन के ऊपर 9 गेंदे 28 आपको नजर आता हुआ. बॉलर तैयार होते हुए दैवत और इस बार लीडिंग एज लगी है. विकेट कीपर के पीछे फील्डर मौजूद. विकेट नंबर 6 मैदान से बाहर कमर तोड़िए इस वक्त वेताल देव चांबारली टीम की. रोशन इस सीजन में दोनों भी टीमें खराब फॉर्म से जूझ रही है. कल तो कामोटे टीम अपना पहला मुकाबला गंवाया था और उसके बाद उन्होंने लगभग रोशन आधा घंटा टीम मीटिंग की कि कहां पर हमारी गलतियां हो रही है, कहां पर उनके बल्लेबाज अपना प्लेटफॉर्म नहीं दे रहे. वो टीम मीटिंग ली, गलतियां सुधारी और आज के इस मैच में उनका टफ परफॉर्मेंस. वहां पर चांबाली टीम की भी अगर चर्चा करेंगे तो ये उनके बीच में भी थोड़ा सा चढ़ाव उतार आ रहा है, लेकिन उन्हें भी थोड़ा सा अपने लय में आकर प्रैक्टिस मेक मैन परफेक्ट. कई खिलाड़ी जॉब में है, प्रोफेशनल जॉब में है, जिसकी वजह से प्रैक्टिस में मौका नहीं मिलता. लेकिन अगर आपको समय मिले थोड़ा सा ये जो कुछ अनबीतन गलतियां हैं उनको सुधार कर एक अच्छा क्रिकेट, क्योंकि उम्मीदें लगा रहते हैं दर्शक. आपके टीम के फैन फॉलोअर्स कामोटे हो चांबारली दोनों के फैन फॉलोअर्स काफी ज्यादा रहते हैं. एक अच्छे आई होप अच्छी क्रिकेट एक देखने को मिले. उठाने का प्रयास तो किया है, हवाई यात्रा लेकर मैच अभी समाप्त हुआ नहीं है मेरे भाई. ये गेंद जो जा रही है डाउन द ग्राउंड साइड स्क्रीन की तरफ सीधा 6 रन. अब यहां पर समीकरण बदलता हुआ 6 गेंदे और जीतने के लिए चाहिए 21 रनों की जरूरत. बचना ए हसीनो अब मैं आ गया, बचना है गेंदबाज. अब मैदान के अंदर आपने छक्का देखा अमित जामले के बल्ले से, लेकिन अमित मुंडे क्या कर पाएंगे. स्क्रीन के ऊपर बार किया परेश, सोनू, दैवत, ये इनकी स्ट्रैटेजी किस गेंदबाज को यहां पर गेंदबाजी थमाया जाए. चेहरा तो नजर आ रहा है स्क्रीन के ऊपर, ऐसा लग रहा है कि सोनू को ही शायद ये कहीं उनके हाथों में तो गेंद नहीं थमाई जाएगी. परेश कुछ बातचीत करते हुए, नहीं ये सोनू का ही मेरे ख्याल से इस्तेमाल नजर आ रहा है. नीकू का ओवर जो है वो समाप्त हुआ, 2 स्पेल का कोटा रोशन का खत्म हुआ. दैवत ने गेंदबाजी की. ये चलिए यहाँ पर देखिए सोनू का ही जो स्क्रीन के ऊपर आपको नजर आते हुए सोनू ही गेंदबाजी के मार्ग पर थोड़े से वार्म अप करते हुए 6 गेंदे यहां से है और 21 रनों की जरूरत है. वार होंगे, पलटवार होंगे, देखेंगे किसका पकड़ा भारी होगा. जिंदगी के दौड़ में जब कदम लड़खड़ाने लगे ना तो एक सही विचार हमें सिर्फ चलने का हौसला देती है, और कहीं ना कहीं क्या ये हौसला दे पाएगी. एक सोच यहां पर चांबाली टीम की पूरी तरीके से खेल में परिवर्तन कर देगा. खेल जो है जिसका आ गया वो छा गया. ये खेल है अच्छे का जहां तेल निकलता है बड़े बड़े खिलाड़ियों का. और देखिए थोड़ा सा समय यहां पर लेती हुई टीम कामोटे परेश यहां पर आपको सूचित किया जा रहा है अंपायर की ओर से, अगर ज्यादा समय लेते हैं तो फिर एक खिलाड़ी आपको 38 सर्कल में लेना पड़ेगा. तो इससे चलते आपको ये अंपायरों के नियमों का पालन, टाइम का पालन करना होगा, क्योंकि समय बहुत ही इंपॉर्टेंट होता है.
समय किसी का इंतजार नहीं किया जाता, समय को हम इंतजार करते हैं। तो यहाँ पर पूरी तरीके से समय का पालन करना भी आपके लिए जरूरी होगा। 6 गेंदे 21 की जरूरत। चले चलते मैदान की तरफ। दर्शक आस लगाकर बैठे कि कौन जाएगा अगले राउंड में, जहानुमान कामोठे या टीम आगे जाएगी वेतालदेव 11 चांबरली। पहली गेंद हाफ ट्रैकर, शॉर्ट आर्म पुल किया इस गेंद को, हवाई यात्रा लेती हुई ये गेंद जाएगी। दैट्स अ कड़क 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 हिट। ओल्ड एक्सपीरियंस प्लेयर, मैंने पहले भी कहा था यह ऐसे बल्लेबाज है कि एक जमाने में सलामी बल्लेबाजी के लिए आते थे, लेकिन अब थोड़ा सा उम्र है, थका है, लेकिन मैदान में दिखा रहा है कि मैं थका नहीं, मैं ठहरा नहीं, मैं चलता रहूंगा, मैं रेंगते हुए सही लेकिन चलता रहूंगा, ये दिखा दिया। और सोनू जैसे युवा टैलेंट के ऊपर ये कड़क प्रहार नजर आता हुआ। तूफान चाहे जितना भी बड़ा हो, नाविक वही होता है जो दिशा पहचान लेता है। दिशा पहचानी है इस बल्लेबाज ने और पूरी तरीके से अपने टीम को फिर से एक बार संकट में से बाहर निकालते हुए। 5 गेंदे 15 की जरूरत। जो तालियां गूंज रही थी कामोडी टीम के समर्थकों की, क्या वो तालियों को खामोश करेगा रोशन? क्या ये पलटवार कर देगा? मैच में बैटल अच्छा है और इस बार मौका बनेगा। विकेट कीपर गेंद के नीचे जैसे फन उछला था उसी फन को कुचल दिया है अमित मुंडे। बैक टू द डगआउट। चार गेंदों में चाहिए 15 रनों की जरूरत। मात्र केवल 3 लाइफ लाइन आखिरी बची है। वहां पर सांबाले टीम के खेमे में अगर 3 विकेट आउट लेने में कामयाब होते हैं गेंदबाज तो ऑल आउट हो सकती है वेतालदेव सांबरली। मात्र 4 गेंदें बची है। ये जबरदस्त फाइट, एक छक्के ने खेल बदला। सांबाले टीम की ओर से ये मैच गया, फिर विकेट लिया सोनू ने, फिर खेल पलटा कामोडी टीम की तरफ। यानी कि बाजियां तो पलटती रहती रहेगी, लेकिन ये बाजी आखिरकार कौन जीत पाएगा? जो जीता वही मैदान का सिकंदर होगा, वही बाजीराव सिंघम होगा, लेकिन ये दहाड़ कौन दिखा पाएगा मैदान के अंदर? अभी भी खेल कांटे भरा टक्कर का ये मुकाबला। 2 दिग्गज टीमें आज केविका का मैदान में खेल रही है। उठाने का प्रयास, डीप में खिलाड़ी मौजूद है वहां पर। 1 रन तो जरूर पूरा, दूसरे के लिए मना कर दिया है। जानते हैं कि अतुल ने वहां पर छक्का ठोका है। तो बिल्कुल यहां पर शानदार हिट हमें देखने को मिला। 1 रन मिलेगा और इसी 1 रनों की मदद से फिलहाल टीम का स्कोर बना है स्कोर कार्ड के ऊपर 43 रन, 3 गेंदे और 14 रनों की जरूरत। और चलिए इस बार गैप में खेलने का प्रयास। बारकिया गेंद के नीचे बढ़िया फील्डिंग नजर आती हुई। 1 रन पूरा, दूसरा भी पूरा, क्या तीसरे की मांग? नहीं, यहां पर 2 ही पूरा कर पाएंगे। तो चलिए अब 2 रन पूरे होते हुए 2 रनों की मदद से टीम का स्कोर पहुंचा है। लगभग देखा जाएगा तो 45 रनों के ऊपर आप जीतने के लिए आखिरी 2 गेंदे और 12 रनों की जरूरत। बिल्कुल यही मुकाबला आया था जहां पर हमने देखा था जब कुंडेवाल टीम के गेंदबाज को बचाने थे। आखिरी गेंदे 2-12 की जरूरत, एक बड़ा छक्का। मैच बिल्कुल लगातार बना रहेगा। फील्डिंग में तब्दीली करते हुए वहां पर जहानुमान कामोडी टीम के समर्थक। गेंदबाज सोनू की पहली गेंद के ऊपर छक्का आया था, उसके बाद सोनू ने क्या शानदार गेंदबाजी की है, पलटवार किया है कि यहां से पलटवार करेंगे बल्लेबाज। डॉट बॉल की समाप्ति और ये डॉट बॉल के साथ कामोडी टीम की तालियों की गूंज अब नजर आती हुई, क्योंकि अब एक बॉल में चाहिए 12 रनों की जरूरत। लंबे आस्से के बाद यहां पर यह पहली जीत की तरफ अपना शिकंजा कस रही है जहानुमान कामोडी टीम। चलिए इसी के साथ मैच हुआ फिनिश और यह मुकाबला जीता जहानुमान कामोडी टीम। हार्दिक हार्दिक अभिनंदन। और इस सीजन में